मोक्षाकडे आपला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आणि संतांनी सांगितलेला मोक्ष याचा जर आपण विचार केला तर संत म्हणतात, अज्ञानाने जो बांधलेला आहे, मायेने जो बांधलेला आहे, देहबुद्धीने जो बांधलेला आहे, ज्याच्यामध्ये बांधलेला आहे ना संसारामध्ये इत्यादी, त्या बद्ध अवस्थेतून मुक्त होणं म्हणजेच मोक्ष, मोकळं होणं म्हणजेच मोक्ष. आणि तो मोक्ष तुम्हाला जेवढा कठीण वाटतो तेवढा सोपा आहे. आता कठीण का वाटतो तर माया न सोडता, देहबुद्धी न सोडता, संसार न सोडता जर आपण त्याच्याकडे पाहत राहिलो, जर आपण त्याच्याकडे बघितलं तर ते आपल्याला कठीणच वाटणार आहे. पण मायेपासून थोडस दूर झालो बरं का, देहबुद्धीपासून दूर झालो, देहातीत झालो, विदेह स्थिती निर्माण झाली आणि संसारामध्ये त्यातल्या त्यात कार्याला वाट्याला आलेली कर्म करणं, लिप्त न राहता ज्या वेळेला अलिप्त व्हायची वेळ येते त्यावेळेला अलिप्त होण्याची बुद्धी जर निर्माण झाली तर तो मोक्ष अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी त्या पद्धतीनं मार्गदर्शन भगवंत आपल्याला करतात. ओवीवर अर्थपूजा बांधणे आदीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. हे वरप गाव आपलं आणि ह्या वरप गावातील हे भोईर परिवार, भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यमुनाबाई विठ्ठल भोईर आईसाहेबांना सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे बाबा असतील, त्यांची 5 मुलं असतील, संपूर्ण हा भोईर परिवार असेल. खर तर या भोईर परिवारावर एकावर एक असे अनेक दुःखाचे प्रसंग घडले, अनेक दुःख प्रसंग या ठिकाणी आले, दुःखद घटना घडल्या. आता विठ्ठल बाबांचा जर विचार केला तर चौघे भाऊ ना, चौघे भावांपैकी 3 भाऊ त्यांना सोडून गेले. त्याच्यानंतर आईसाहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी यमुनाबाई विठ्ठल भोईर आईसाहेबांचा मुलगा कैलासवासी ज्ञानेश्वर दादा 16/4/2018 साली ज्ञानेश्वर दादा सोडून गेले. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये 11/6/2020 रोजी अरुण दादा सोडून गेले. म्हणजे ही 2 भाव निघून गेले, 2 मुलं आईची निघून गेली. आणि खर तर प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आपल्या समोर आपल्या मुलाने किंवा मुलीने निघून जाणं सगळ्यात मोठं दुःख. कारण आई वडील आहेत ना, जगत वागत असताना स्वतःचा विचार आधी कधीच करत नाही, ते फक्त मुलांचा विचार करत असतात. जगता वागताना जी काही आई वडिलांची धावपळ असते ना, त्या धावपळीमध्ये बघा तुम्ही जर लहान निरीक्षण केलं ना तर स्वतःकडे लक्ष त्यांचं कमी असते, स्वतःकडे लक्ष कमी असते, मुलांकडे लक्ष जास्त असते. नवे नवे त्यांची धावपळच त्या मुलांसाठी असते, नाही का? आई वडिलांची धावपळच मुलांसाठी असते. ज्या ज्या वेळेला ते आई वडील देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतात ना, तेव्हा तेव्हा स्वतःसाठी कधीही काही मागत नाहीत. आई वडील स्वतःसाठी कधीच नाही मागत. आईला कितीही जरी दुःख असलं ना तरी ते सांगते देवाला, देवा मी अजून दुःख सहन करायला तयार आहे, मला कितीही दुःख दिलं तरी चालेल, पण माझी मुलं सुखी राहिली पाहिजेत, माझी मुलं आनंदात राहिली पाहिजेत, बरं का? आणि अशा अवस्थेमध्ये त्या आई साहेबांच्या समोर त्यांची 2 मुलं करती कमवती मुलं निघून जाणं
काय दुःख असेल माय माऊलीला ते तिचं तिलाच माहिती, नाही का. आणि त्यातही जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी आईसाहेबांना लकव्याचा आजार झाला, लकवा मारला बरं का. त्यांच्या शरीराला अपंगत्व आलं, त्या लकव्यामुळे अपंगत्व आलं. पण बघा कसा संघर्ष असतो नाही का माणसाच्या जीवनामध्ये. कारण माणसाचं जे जीवनाचं हे आयुष्याचं जे वस्त्र विणलंय त्याची स्तवन करत असताना किंवा त्याची मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, 1 धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. बरं का. आम्ही 100 धागे दुखाचे सहन करत असतो, 1 धागा सुखाचा कुठंतरी भगवंताने ठेवलंय ना त्याच्या आशेमध्ये, नाही का. 100 धागे आपण सहन करत असतो, 100 धागे आपण त्या ठिकाणी सहन करत असतो, अनुभवत असतो. पण आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या डोळ्यासमोर फक्त एक तो सुखाचा धागा असतो. कुठेतरी आम्हाला सुख ठेवलेलं आहे, कुठेतरी तो सुख मिळेल बरं का. आता ह्या भोईर परिवाराविषयी जर सांगायचं झालं, आपले विठ्ठल बाबा असतील, आधी करून त्यांचे भाऊ असतील, आईसाहेब असतील, संपूर्ण हा परिवार अतिशय मेहनत केली, काबाड कष्ट केले. शेतकरी, हाडाचे शेतकरी, शेती केली, भाजीपाला वगैरे करणार नाही का. आणि मग अशा अवस्थेमध्ये आता आपल्याला तर माहिती आहे शेतकऱ्याची अवस्था आज काय आहे, पूर्वी काय होती, पूर्वीपासून सारखीच आहे बरं का. पूर्वीपासून सारखीच अवस्था आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर काही वर्षांपूर्वी मला तरी वाटतंय की माझ्या लग्नाच्या वेळेला 4,000 रुपये सोनं होतं तोला. 4,000 रुपये तोला होता सोनं माझ्या लग्नाच्या वेळेला बरं का. आता किती वर्ष झाली, 22-23 वर्ष बरं का. 4,000चे आज 1,30,000 काहीतरी आहे, 1,30,000. म्हणजे पटीचा जर विचार केला तर किती पटीने, 10 पटीने नाही, 20 पटीने नाही, 30 पटीने नाही, किती पटीने पटीचा जर विचार केला तर. पण आपल्या शेतीचा जर आपण विचार केला ना, धान्याला भाव त्यावेळेला 1,000-1,200 होता, आज पटीने नाही वाढला, काहीतरी पॉइंटने वाढलेला आहे, काहीतरी पॉइंटने. भाताचा भाव असेल, भाजीपाल्याचा भाव असेल, आधी करून सगळंच जर आपण विचार केला तर. म्हणजे शेतकरी पूर्वी त्याच पद्धतीने होता आणि आजही त्याच पद्धतीने आहे. कारण आमची ही जगण्या वागण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे का. आम्ही ज्या वेळेला एखाद्या मोठ्या दुकानात जातो ना, त्यावेळेला पहिलीच पाटी पाहतो, भाव केले जाणार नाहीत, एकच भाव बरं का. आणि मग तिथे ओळख वगैरे असं हे करून मग जे असेल ते घेतोय आणि निघून जातोय. जेणेकरून तरी तिथे भाव करत बसत नाही, किंवा तिथे भाव करत बसणं म्हणजे आम्हाला असं वाटतं की अरे इथे काय भाव करायचा, आपण एवढ्या मोठ्या दुकानात आलोय. पण ज्या वेळेला मी तीच 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची मेथीची जुडी घ्यायला जातो ना, कोथिंबीरची जुडी घ्यायला जातो ना, अर्थात पालकची जुडी घ्यायला जातो ना, त्यावेळेला मात्र त्यांनी 20 सांगितले की आम्ही 10 पासून सुरुवात करतो. समजतंय ना. बाकीच्या गोष्टी महाग झाल्या की आम्हाला टेन्शन येत नाही, पण कांदा महाग झाला की आमच्या डोळ्यातलं पाणी येतं. असो, आपल्याला फक्त एवढाच विचार करायचा आहे की हाडाचे शेतकरी हे भोईर परिवार, आणि अतिशय काबाड कष्ट करून ह्या मुलांना त्यांनी सांभाळलं, चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार केले, त्यांचं संगोपन केलं बरं का. आणि असं करता करता या मुलांवर संगोपन, चांगल्या प्रकारे संस्कार केले, म्हणून आज त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या भोईर परिवाराचं कार्य पाहायला मिळत आहे बरं का. आता या ठिकाणी अभयदादा भोईर आहेत, याच परिवारातले बाबांचे पुतणे ना, नाही आई साहेबांचे पुतणे. आपल्याला त्यांच्या मार्फत एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं पाहायला मिळतात, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं पाहायला मिळतात, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं पाहायला मिळतात. आणि हे जे चांगले विचार आहेत ना, हे विचार आपल्या आईवडिलांची देणगी आहे. हे आईवडिलांनी दिलेलं सगळ्यात मोठं दान आहे, चांगले विचार म्हणजे बरं का. आणि मग अशा प्रकारे जगत वगत असताना एक 7-8 वर्षापूर्वी आईसाहेबांना लकवा मारला, त्या ठिकाणी अपंगत्व आलं. पण या भोईर परिवाराने पुरेपूर प्रयत्न केला आईसाहेबांना चांगलं वाटावं, बरं वाटावं म्हणून. सगळ्या प्रकारचे डॉक्टर उपचार केले, सगळ्या प्रकारचे, कुणी काय गावठी औषध सांगेल, कुणी काही सांगावं,
बरं का, अमक्या ठिकाणी अमुक अमुक असं असं डॉक्टर आहे, अमुक ठिकाणी अमुक अमुक असं असं वैद्य आहे. आणि मग एखादा आजारी माणूस जर घरात असेल ना, एखादा पेशंट जर घरात असेल ना, तर मग त्या घरातल्या माणसांना काय वाटतंय माहितीये का, भले कोणी कुठेही सांगू द्या, आमच्या माणसाला फरक पडला पाहिजे. हाच उद्देश असतो प्रत्येकाचा, हाच उद्देश असतो. आणि त्या उद्देशाने ह्या भोईर परिवाराने आपतेष्टांनी नाही पैशाकडे बघितलं, नाही वेळेकडे बघितलं. भरपूर अगदी आईसाहेबांना बरं वाटावं म्हणून प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले. आणि या प्रवचनाच्या माध्यमातून मी आईसाहेबांच्या सुना असतील, मुलं असतील, आमचे बाबा असतील, आदी करून संपूर्ण हा भोईर परिवार असेल, या भोईर परिवाराचं धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांचे आभार मानू इच्छितो. कारण 7-8 वर्ष एखाद्या माणसाची अपंगत्व आल्यानंतर सेवा करायची हे साधी गोष्ट नाहीये. 7-8 दिवसात माणूस थकतो, कंटाळतो. किती 7-8 दिवसात माणूस कंटाळतो. म्हणजे 7-8 दिवस जर सेवा केली ना तर आपोआप माणसाला कंटाळा येतो. तर तिकडे 7-8 वर्ष सेवा करायची आहे, बरं का. आणि त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे काही कमी पडायचं नाही. अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि म्हणून तर अपंगत्व येऊन सुद्धा आईसाहेबांनी 7-8 वर्ष काढली. आणि अगदी जर पाहायला गेलं तर आता कुठेतरी ते मॉलिश वगैरे चालू केली होती काय, त्याच्यामुळे थोडस बरं वाटलं होतं, थोडाफार फरक जाणवत होता. अशा अवस्थेमध्ये आईसाहेबांचा बोलता चालता मृत्यू झाला. अर्थात सोमवार दिनांक 6/10/2025 रोजी आईसाहेबांना देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमच्या आयुष्यामध्ये भगवंतानी जे काही शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे, मांडलेलं आहे, शतवर्ष वय नेमिले, शतवर्षाची गणनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, बरं का. या 100 वर्षामध्ये 3 भाग पाडलेले आहेत. लहानपण आहे, तरुणपण आहे आणि म्हातारपण आहे. आम्ही काय करायचं आहे, ज्या अवस्थेत आम्ही आहोत ना, त्या अवस्थेत आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करायची आहेत. त्याच्यात प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात, बरं का. आता लहानपणाचा जर आम्ही विचार केला तर लहानपण हे आमचं संस्काराने शोभतंय. लहानपण संस्काराने शोभतंय. संस्कार, शिकवण, मार्गदर्शन हे लहानपणीच करायचे असतात, मोठं झाल्यावर नाही, नाही का. ते मडकं जे असतंय ना, मातीचं मडकं, कुंभारदादाचं जर आपण निरीक्षण केलं, मडकं घडवणाऱ्याचं जर निरीक्षण केलं आपण, तर जोपर्यंत ओला आहे ना तोपर्यंत त्याला थापटण्याने थोपटलं जातंय, त्याला आकार दिला जातो. जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत. आणि त्याला माहिती आहे ही माती ओली आहे ना तेव्हाच तिला आकार देता येईल. एकदा सुकली ना माती की मग आकार देता येत नाही. उलट अर्थी जर सुकलेल्या मातीला थापटणं लागलं तर त्याला तडा जातात त्याला. आता बघा, मौली आपला जर विचार केला ना तर आपल्या वेळेला बरी परिस्थिती होती, बरी होती, खूप चांगली होती. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव घेतला, जीवनाचा आनंद पण घेतला म्हणायला हरकत नाही. जीवनाचा आनंद पण घेतला, बरं का. आता इकडे शेतीवाडी करायची म्हटल्यानंतर बाबाच्या बरोबर शेतावर जाणं, आईच्या बरोबर शेतावर जाणं, तिकडे गेल्यानंतर त्या मातीमध्ये रांगणं, नाही का मौली. कुठेतरी मग त्या आवणी बिवणी असेल तर मग त्या ओळ्या तयार करणं, इकडचा पाठ तिकडे फिरवणं, तिकडचा पाठ इकडे फिरवणं, माती एकत्र करून त्याचं काहीतरी, नाही का. हे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही खेळ म्हणतात किंवा जो काही जीवनाचा आनंद म्हणतात किंवा जो काही लहानपणीचा आनंद म्हणतात तो घेतला आपण खेळापासून, नाही का. तेवढे आळीची पोरं एकत्र येणार, गोठ्या खेळणार, भोवरे खेळणार, पत्थरवर पैसे खेळणार, नाही का. पैसे किती रे, 5 पैसे 10 पैसे, ते पण ते अल्युमिनियमचे असायचे. पत्थर लागला की ते चिमून जायचे. पण ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता, वेगळ्या प्रकारचा आनंद होता. आणि त्यातल्या त्यात काय होतं माहितीये का, आम्ही आमच्या आईच्या कुशीत वाढलोय. भले मारलं ना तिने 4 फटके जरी मारले ना तरी रडायचं असलं तर जागा तीच. रडताना जागा कुठली असायची आपली, जी आई मारते तिच्याच कुशीत जाऊन रडायचं ना, बरोबर आहे की नाही. जो बाप मारतोय ना थोडस बाजूला जाऊन रडलं की परत त्यांच्याकडे जाऊन 2 रुपये मागायचे खाऊ खायला, लगेच खाऊ घेऊन यायचा, बरं का. म्हणजे अशा प्रकारचं जीवन होतं, अशा प्रकारचं आयुष्य होतं. आणि त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर
कदाचित आमचे आई वडील, आता आई किती शिकलेले होते मला माहित नाहीये, बाबा किती शिकलेले तेही मला माहित नाहीये, पण मुलांवर संस्कार करण्यात कमी पडले नाहीत. मुलांवर संस्कार करण्यात कमी पडले नाहीत, त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये कमी पडले नाहीत. आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले, म्हणून आज त्या मुलांचं, नातवांचं, कुटुंबातील सर्व ह्या पुतण्यांचं वगैरे असेल, अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. हे संस्कार आहेत, हे मार्गदर्शन आहे त्यांनी केलेलं. बरं का? आता आपलं बालपण बघा आणि आताच्या मुलांचं बालपण बघा, किती फरक जाणवतो तुम्हाला, किती फरक वाटतो बघा, किती फरक वाटतो. म्हणजे खेळ तर राहिलाच नाही त्यांचा. खेळ आता मैदानी खेळ राहिला नाही, ग्राउंडवर नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मैदानामध्ये किंवा गल्लीमध्ये किंवा कोणाच्या अंगण्यामध्ये तो खेळ राहिला नाही. मग त्यांचा खेळ काय? मोबाईल. बरोबर आहे की नाही? किती किती हँग झाल्यात ना ती मुलं, म्हणजे किती बद्ध झाल्यात ना, बांधल्यात ना त्याच्यामध्ये. एकदा काही त्यांच्या हातात मोबाईल मिळाला ना की तासन तास त्यांना कसलीच शुद्ध नसते. मला भूक लागले ना हे पण विसरून जातात ते, मला तहान लागले हे पण विसरून जातात ते. म्हणजे एवढे एकरूप होतात ना त्याच्यामध्ये. मागे माझ्या खडमेला जे माझं इलेक्ट्रिकचं दुकान, त्याच्या समोर दवाखाना आहे, डॉक्टर पाटील म्हणून आहेत. त्यांच्याकडे एक मुलाला आणलेलं माऊली, बरं का, त्याला, त्या मुलाला ना असं, असे हात दोन्ही समोर असा, आणि हे पाय असेच असे, असंच राहिलं होतं. ते पाय पण सरळ होत नव्हते आणि हात पण सरळ होत नव्हता. आता मुलगा पण काहीतरीच बडबडत होता असा, तसं उचलून आणलेला त्याला. तर डॉक्टरांनी विचारलं काय झालं, म्हणे आता ते माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी समोर गेलो, त्या बघितलं मुलाची अवस्था. पुढे काय झालं काय नक्की. 2 ते 3 तास कंटिन्यू त्या मुलाने तसंच्या तसं मोबाईल पकडलेला, आणि जसं जसं मोबाईल पकडलेला ना तशीच त्याची इंद्रिय, शरीर तसंच राहिलं होतं त्याचं. तसंच पाय पण सरळ होत नव्हते आणि हातही सरळ होत नव्हते. आणि जेवढा तो त्या मोबाईल मध्ये जाऊन त्याची बुद्धी, त्याचे विचार काम करत होते ना, त्याच पद्धतीने तो बडबडत होता काहीतरी. आई रडत होती एकीकडे, त्याचा बाप रडत होता, काय झालं हे, काय झालं या, काय झालं, याला कारणीभूत कोण आहे बरं? आमच्या वेळेला जर आम्ही जेवताना रडायला लागलो ना जेवण्यासाठी, आई 4 फटके देऊन बसवायची. खरं की कुठे? 4 फटके देऊन बसवायची. जेवतोय की नाही. आता जर मुलगा रडायला लागला ना जेवताना, तर एकीकडे ताट आणि एकीकडे मोबाईल असतो. मोबाईल बघ पण जेवून घे. बरं का? मला काय सांगायचंय माहितीये का, जर मैदानात तुमचा मुलगा गेलाच नाही, ग्राउंड मध्ये जर तुमचा मुलगा गेलाच नाही, गल्लीमध्ये जर तुमचा मुलगा खेळलाच नाही, अंगण्यामध्ये जर तुमचा मुलगा खेळलाच नाही, तर त्याच्या तंदुरुस्तीचं किंवा निरोगी शरीराची आपण अपेक्षा करून चालेल का? चालेल का? सहनशीलता मुलांची कमी झाली दादा, अतिशय कमी झाली. म्हणून आता काय होतंय माहितीये का, पूर्वी आईने मुलाला मारलं की त्याच आईच्या कुशीत जाऊन रडायचं, बापाने मुलाला मारलं की थोडंफार रडलं की त्याच्याकडे जाऊन लगेच पैसे मागायचा, खाऊ घ्यायचा, खाऊ खायचा, लगेच सगळं विसरून जायचा. आता परवा मी ऐकलं, बापाने मोबाईल घेऊ दिला नाही मुलाला. मुलगा किती 20-25 वर्षाचा. आता एवढा मोठा मुलगा झाला, कुठेतरी 4 पैसे कमवायला जायला पाहिजे ना. बापाला पण वाटतंय ना, किती दिवस तुला मी सांभाळणार. बापाकडे हट्ट करायला लागला मोबाईल घेऊन द्यायला. बरं, मोबाईल होता त्याचा टाइमपास, जो काही 10-12 हजाराचा मोबाईल होता त्याच्याकडे, 70-80 हजाराचा मोबाईलसाठी तो बापाकडे हट्ट करायला लागला. बापाने घेऊ दिला नाही मोबाईल, म्हणून मुलाने आत्महत्या केली. समजतंय ना? आणि आत्ताचा विषय जर तुम्ही बघितला ना, आता सध्या वर्तमान काळामध्ये वृद्ध माणसं कमी जातात, तरुणांची संख्या जास्त आहे. तरुणांची संख्या जास्त आहे. आणि त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारण काय आहे? आपला विषय बघा काय आहे, लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण, ह्या 3 अवस्था आहेत ना. बरं का? ज्या वेळेला जे करायचं ते जर कार्य केलं नाही, तर पुढचं सगळं कार्य विस्कलित होत आहे. बरोबर आहे की नाही? सध्या आता आजचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे, उत्तर कार्य आहेत 13वे आहेत. बरोबर की नाही? आपल्याला साधारणतः 10 वाजता प्रवचन सुरू करायचं होतं, 11:30 पर्यंत, 11:15, 11:30 पर्यंत कार्यक्रम करायचा. जर मला यायलाच इथे 11 वाजले असते, तर यायलाच जर 11 वाजले असते आणि 11 वाजता जर आपण कार्यक्रम सुरू केला असता, तर पुढचं कार्यक्रम सगळे विस्कळीत झाले असते. हे उदाहरण झालं, हे उदाहरण झालं.
कोणतंही कार्य वेळेवर न झाल्यामुळे मग पुढचं सगळं कार्य विस्कळीत होतंय, तसं आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या त्याच वेळेला झाल्या तर पुढचं आयुष्य व्यवस्थित होतंय, अन्यथा सगळी आयुष्याची घडी विस्कळीत होते, आयुष्याची घडी विस्कळीत होते. आता काय झालं माहितीये का मौली, म्हणजे रोज कुठं ना कुठं असं ऐकायला मिळतंय अमक्या मुलीने आत्महत्या केली, तमक्या मुलाने आत्महत्या केली. बरं, हा विषय किती 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंतच्या मुलांचा आहे, तरुण मुलांचा आहे, 20 ते 30च्या दरम्यान. कारण काय? क्षुल्लक कारण, ज्या कारणाचा विचार कधी आपल्या आई वडिलांनी केलाही नाही आणि त्यांना शिवलाही नाही. तो विचार कधी शिवला पण, स्पर्श पण केला नाही, त्या गोष्टीचा स्पर्श पण नाही केला. आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे ना, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे की नाही, पण सहनशीलता न राहिल्यामुळे मग लोक काय करतात माहितीये का, मुलं काय करतायत माहितीये का, एक तर त्यांना भगवंताने दिलेल्या आयुष्याची किंमत कळत नाही, भगवंताने दिलेल्या नरदेहाची किंमत कळत नाही, मनुष्य देहाची. आणि मग ती आयुष्याची मनुष्य देहाची किंमत न कळल्यामुळे त्यांना असं वाटतंय सहज मिळालंय ना, सहज घालवून टाकू, सहज घालवून टाकू. म्हणून ही जी 70, 75 वर्ष, 80 वर्ष ज्या वृद्ध माणसांनी कार्य केलंय की नाही, वृद्ध होईपर्यंत त्यांचा आम्ही आदर्श घ्यायला पाहिजे. की मला सांगा ना, आई साहेबांच्या आयुष्यामध्ये कितीतरी दुःख आलं, कितीतरी दुःख आलं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची 2 मुलं तरुण धडधाकट आणि करती कमवती मुलं जात आहेत. काय केलं आई साहेबांनी? आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले, जगण्याचा मार्ग शोधला. मला जगायचंय, भगवंतांनी दिलेलं आयुष्य मला जगायचं आहे. किती दुःख आलं, किती त्रास झाला, किती संकट आली, हाल अपेष्टा काबाड कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून या माणसांनी दिवस काढलेले आहेत. कधी कमी पडले नाहीत आपल्या मुलांच्या सांभाळण्यामध्ये, संगोपनामध्ये कमी पडले नाहीत, आपल्या संसारामध्ये कधी कमी पडले नाहीत. ही माणसं जे पाहिजे ते, ज्या पाहिजे त्या वेळेला त्यांनी ते कार्य केल्यामुळे ते आयुष्यामध्ये यशस्वी झाले. आम्ही अयशस्वी का होतो? आमची सुरुवातच चुकीची होते ना, आम्ही सुरुवातच चुकीची करतो. बरं का, मागे एक सोशल मीडियाला आपण व्हिडिओ बघितली की नाही, आई भाजी निवडते, बाजूला तिचा मुलगा मोबाईल पाहतोय. आता तिला का वाटू नये की 1-2 तास जर याने मोबाईल बघितलाय तर जरा 1-2 तासाचा अभ्यास करावा, म्हणून प्रत्येक आई वडिलांना वाटतंय ना. म्हणून त्याच्या हातातला मोबाईल हेसगला तिने, असा घेतला जोराने, तो मोबाईल बंद केला आणि एकीकडे भाजी निवडीत असताना बाजूला तो मोबाईल ठेवला. तो मुलगा काही बोलला नाही, तसाच तिथून उठला, मागे गेला. आतल्या रूम मध्ये एक चेंडू खेळायची फळी होती, बॅट लाकडाची, ती मागच्या मागे येऊन आईच्या दोन्ही हातामध्ये, त्याच्या आईच्या डोक्यामध्ये टाकली. त्याने दोन्ही हातात जोर लावून पूर्ण आईच्या डोक्यामध्ये टाकली. तिथेच ज्या ठिकाणी ती आई होती त्याच ठिकाणी गतप्राण झाले, मेले गेले. ऐका, आता हा विषय त्यांच्या घरामध्ये कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच झाल्यामुळे समजलं की मुलाने आईला मारली. अन्यथा इतरांनी जर कोणी बघितलं असतं तर कोणी कबूलच केलं नसतं की ह्या मुलाने ह्या आईला मारली असेल. म्हणून कॅमेरा होता म्हणून त्याच्यामध्ये समजलं, आणि तशीच्या तशी व्हिडिओ ती प्रसारित करण्यात आली होती. म्हणजे आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. ज्या वेळेला आम्ही संस्कार करायला पाहिजेत ना, ज्या वेळेला खरोखर आम्ही त्यांच्यावर ते मार्गदर्शन करायला पाहिजे ना, त्या वेळेला जर आमच्याकडून ते संस्कार किंवा मार्गदर्शन जर झालं नाही तर मग त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात बघा. बरं का, आणि हे जे नको ते आता आपल्याला पाहायला मिळतं ना, ऐकायला मिळतंय ना. आता बघा, कितीतरी अशी 25-30 वर्षाची मुलं आहेत. सर्वे जर केलं तर प्रत्येक गावामध्ये 10-10, 12-12 मुलं अशी निघतील की ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झाल्यात मौली, आणि आत्महत्या करतायत. कर्ज करून ठेवायचा, 5-10 लाख रुपये कर्ज झाला की मग ते कुठून तरी कारवड करायची, ते भरून टाकायचं, आणि मग पुन्हा एकदा जे गेलंय ते वसूल करण्यासाठी पुन्हा सुरू करायचं. बरं, याच्यामध्ये ज्यांना समजत नाही अशी मुलं अडकतात, ठीक आहे. पण ज्यांना समजतंय, जे चांगले ऑफिसर आहेत, जे चांगले क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत, चांगल्या प्रकारचे पगार घेत आहेत, अशी सुद्धा माणसं त्याच्यामध्ये अडकतायत, त्याला बळी पडतायत. किती मोठं दुर्दैव आहे सांगा ना, किती मोठं दुर्दैव आहे. याला कारण काय बरं? आमची सुरुवात चुकीची होते, आमची सुरुवात चुकीची होते. परिवर्तन घडावे आम्हाला मनापासून वाटतंय. कुठल्याच आईला वाटत नाही की माझ्या घरात रावण जन्माला यावा. वाटतंय का? वाटतंय?
कुठल्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलाने रावणासारखे वागावं, रावणासारखे कर्म करावीत, नाहीच वाटत. कुठल्याच आईला नाही आणि कुठल्याच मुलाला, कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाने श्रीराम प्रभूंसारखं कार्य करावं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य करावं, माऊलींसारखं, तुकोबांसारखं माझ्या मुलाने कार्य करावं. प्रत्येक आई वडिलांना वाटतंय माझ्या मुलाने संतांप्रमाणे कार्य करावं, असं राहावं, असं वागावं, असं जगावं की चार चौघात असल्यानंतर स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे तो मुलगा माझा आहे, स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे ती मुलगी माझी आहे. आम्हाला वाटत नाही पण तसं घडतंय. का बरं? आता सांगा ना, माऊली ज्ञानोबा कुठेही जन्माला येतात का? कुठेही जन्माला येतात का? जिथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत ना, त्याग बघा किती आहे, त्याग आहे की ना. मुलांसाठी आई वडील काय करू शकतात याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. आई वडिलांचा एवढा त्याग कोणीच करू शकत नाही. आई वडिलांचा एवढा मुलांसाठी जो आई वडील त्याग करतात तेवढा कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. जरी नंतर काय येत असेल ना अनेक प्रकारचे विषय, अनेक प्रकारचे काय 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 गोष्टी, जीवाला जीव देणं, काही करमत नाही, काही अशा बऱ्याचशा गोष्टी येतात, पण तो सगळा भ्रम आहे, सगळा भ्रम आहे. आई वडिलांचा एवढा त्याग मुलांसाठी कोणीच करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येतात का? कुठेही जन्माला येत नाही. जिथे बोलोबा आणि कनकाई माता आहे ना तिथेच जगद्गुरु तुकोबा जन्माला येत आहेत, बरं का. आजही जर आम्हाला कुठेतरी ते हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार जर पाहायला मिळाला ना तर आजही मनापासून वाटते राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, वाटतंय की नाही. आज महिलांवर अत्याचार होताना जेव्हा आपण पाहतोय, कुठेतरी ऐकतोय नाही का, भ्रष्टाचार झालेला जेव्हा पाहतोय, हिंसाचार झालेला जेव्हा पाहतोय, तेव्हा आम्हाला मनापासून वाटतंय ना राजांची आठवण येते की नाही. त्याच्यासाठी राष्ट्रमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊ लागतात, त्यांचे संस्कार, त्यांचं मार्गदर्शन लागतंय, तेव्हा राजे जन्माला येतात ना, तेव्हा राजे जन्माला येतात. तुम्ही विचार करा, ह्या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, त्यापैकीच एक मदालसा माता, आणि त्या मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतायत. ऐकताय ना? आता विचार करा, पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल बरं. पालण्यात असलेल्या मुलाला तिथून उपदेश करतायत त्या, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकेले मृग जडाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. त्या मदालसा माता त्या पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतायत. आम्हालाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे. राष्ट्रमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे. कनकाईच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे. रुक्मिणी मातेच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे आम्हाला. कारण आमचं लहानपण जे आहे ना ते संस्काराने शोभतय ना, संस्काराने शोभतय. आता बघा, बाबा तिकडे बसलेत, त्यांना माहिती असेल त्या वेळेला हे असे आपण जे टोपली वगैरे असतात की नाही, टोपली सुपा वापरणारे आई ते आहेत ना बऱ्याच, बरोबर आहे की नाही. आपण बघितलेले आहेत नाही का, टोपली सुपा. त्याच्यानंतर इरणी. इरणी कोणाला माहिती आहेत बरं? इरणी माहिती आहेत ना? नाही म्हणजे पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून पावसाळ्यात आपण नाही का शेतावर वापरायचो ते इरण, बरं का. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या बांबूंपासून तयार केल्या जायच्या. आणि ते बांबूंचं काम जे करतात ना त्यांना विचारा पाहिजे तर जाऊन, एकदा बांबू सुकला ना की त्याला आकार देता येत नाही. जोपर्यंत त्या काड्या ओल्या आहेत ना तेव्हाच त्यांना आकार देता येतो, बरोबर की नाही. जोपर्यंत तो बांबू ओला आहे ना तोपर्यंत त्याला आकार देता येतो, तोपर्यंत त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जे काय असतील ते बनवू शकतो आपण. पण एकदा बांबू सुकला ना की मग त्याला आकार देता येत नाही. तसं आम्ही लहान अवस्थेत आहोत ना, बालपणामध्येच आमच्यावर संस्कार झाले तर आम्हाला आकार येतो, बरं का. लहानपणीच जर संस्कार झाले तर आकार येतो, एकदा सुकला ना की मग आकार येत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ऐका, लहानपणी काय होतंय माहितीये का, बाबा बाल्या बाब्या बाल्या करता करता लहान आहे, मोठा झाल्यावर सुधरेल, लहान आहे मोठा झाल्यावर समजेल. आता सध्या त्याला काही समजत नाही म्हणून तो असं वागतोय, असं तो करतोय, असा आम्ही विचार करतोय. आणि मग एकदा मोठा झाला ना, आमच्या भाषेत जाणता, आता त्याला सगळं कळायला लागलं, मग त्याला शिकवायला गेलं
की तडा जातात म्हणजे एक तर जीवाला मुकतोय, नाही तर घर सोडून जातोय, नाही तर अजून काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय. ह्या कधी 20च्या आणि 30च्या दरम्यान मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात या. आणि आमच्या आजूबाजूला घडलेले आम्हाला कितीतरी पाहायला मिळतात. हे थांबलं पाहिजे म्हणून प्रवचन आहे. ऐकताय ना? टाइमपास म्हणून प्रवचन नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न आम्ही केले पाहिजेत. लहानपणी